हॅलो गाईज, हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात तुम्ही? कसा राहिला मग कसा गेला तुमचा आजचा दिवस? माझा ठीक होता. सकाळी थोडं आमच्या सोसायटीमध्ये भांडणं झालेली. पण त्याच्यानंतर मग मला असं वाटलं की नाश्ता नको करूया. मग मी लेट गेली क्लासला लेट गेली. मग कामं वगैरे केली. आणि आज तुम्हाला दुपारी मी शायद सांगितलं की नाही सांगितलं माहीत नाही. व्हिडिओ टाकलेला की नाही टाकला तो पण मला आठवत नाही. पण मी कांद्याच्या पातीची भाजी बनवलेली. तर तशी ती भाजी बनवलेली आणि चपाती बनवलेली आणि मस्त संध्याकाळी क्लासला गेली. आणि आत्ता मग अशी आय थिंक 8 o'clockला मी काहीतरी आली. मग बिस्किट आणि काहीतरी नाश्ता करूशी वाटलं. मग बिस्किट आणि दूध खाल्लं. आणि मग आता डाळ आणि चपाती खाल्ली. थोडं वेट लूज पण करायचं आहे. कसं करायचं बघूया आता. तर मग तेच पण मी असं ना मी तुम्हाला सांगितलं ना, मी ना असं सांगत नाही की मला काय वेट लूज करायचं आहे किंवा मी म्हणजे मला असं वाटतं की ना नजर लागते. मी सांगितलं असेल ना व्हिडिओमध्ये की नजर 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 तर मला माहीत नाही लागते की नाही, त्याच्यामध्ये बिलीव्ह नाही करत. पण मला असं वाटतं कुठेतरी, म्हणजे आपल्याला जे आपण सांगतो ना ते प्लॅन सक्सेस नाही होत. मग त्यापेक्षा नाही सांगितलेलं बरं. जेव्हा होईल तेव्हा दिसेलच ना माणसाला, असं आहे. तर मग मी काही स्टोरी सांगते. मी ना लहान होती, म्हणजे ॲक्च्युली मी ना 4th की 3rd होती. तर 3rd 4thमध्ये ना तिकडे एक ना मुलगा असायचा, म्हणजे असा तेव्हा तो शाळेत माझ्या एजचा असेल. तर मग आहे ना तो ॲक्च्युली मला ना माहीत नाही, म्हणजे मी लहान होते. आता आपण लहान कसं असतो, कोणाला पण स्माईल देतो, कोणाला पण 3rd 4thमधले मुलं आपण कसं ना कोणाला पण स्माईल देतो. तर तो मुलगा ना असा येत होता, तर मी असं स्माईल दिलं, तर त्याने पण मला स्माईल दिलं. मग थोड्या वर्षांनी ना मी अशी मोठी, म्हणजे आपण जसं जसं मोठं होत राहतो तसं आपल्याला कळायला लागतं ना. तर मग मी ना 8th की 9thमध्ये गेली. तर तो मुलगा ना मला असं बघायचा आणि ना मला बघायचा ना, तर त्याची नजर, आता आपल्या वुमेन्सला जास्त करून ना कळतं, मुलींना वगैरे कळतं कोणाची नजर चांगली आहे, कोणाची नजर वाईट आहे, हे आपल्याला समजतं. हात दुखायला लागला मोबाईल पकडून पकडून. तर हे आपल्याला समजतं की कोणाची नजर वाईट आहे, कोणाची नजर चांगली आहे, हे आपल्याला कळतं. तर तो ना मला असं बघायचा. मी ना असं क्लासमध्ये जायची ना, असं दिसला ना तर मला बघायचा. मी ना खूप घाबरायची, खूप म्हणजे खूप. म्हणजे आता मी नाही घाबरत. आता तर काय कोण येईल त्याला मी शिव्या पण घालू शकते शायद, मे बी. आणि विचारूही शकते की बाबा काय बघतोस, है ना. आपण आता मोठे झालो तर आपण एवढं मॅच्युअर आहे. तर मग आता तर मी काय लढाई पण करू शकते, असं बोलू शकाल, म्हणजे भांडणं वगैरे करू शकते. पण आपल्याला कोणाशी भांडणं नाही करायची. जोपर्यंत मी काय बोललेली, समोरचा पंगा नाही येत तोपर्यंत आपण पण काही करायचं नाही. आपल्याला थोडे आपलं फ्युचर बिघडायचं आहे ना. तर मग असं आहे. तर मग आता तो माझ्याकडे, मी कुठे ती, तर तो माझ्याकडे ना बघायचा असा. आणि ना म्हणजे आम्ही कसं ना, आम्ही आता जेव्हा मी अशी उभी राहायची ना माझ्या दाराच्या इथे, तर तो ना आय थिंक तो ड्रिंक करायचा. तर माझ्या एवढं लक्षात नाही, पण तो ड्रिंक करायचा आणि तो असा 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 असं ना पडायचा. तर मला असं वाटायचं माझ्या अंगावर पडेल बिडेल बाबा, मला भीतीच वाटायची त्याची. तर एक दिवस काय झालं, मी माझी मम्मी आणि तेव्हा आम्ही ना जोगेश्वरीला राहायचो. तर मी, माझी मम्मी आणि माझी बहीण होती का माझा भाऊ होता आठवत नाही. तर आम्ही ना सुकी मच्छी घेत होतो आणि हा आला पाठवून, मला माहिती नाही. हा आला पाठवून आणि मग ना तो काय, आता मला आयडिया नाही काय करत होता वगैरे. तर तो शाळेत माझ्याकडे बघत होता. माझ्या पप्पांनी बघितलं त्याला आणि मग त्याला पकडलं, त्याची कॉलर आणि जे शिव्या घातल्या असेल, खूप शिव्या घातल्या. मग त्याच्यानंतर एक दिवस काय झालं, तरी तो माणूस काही सुधारायचा नाही. आणि एक दिवस काय झालं, मग मी अशी बसलेली आणि केस विंचरत होती आणि मी क्लासला जात होती, 10thमध्ये क्लासला जात होती. तर मग तो असं समोरनं आला, असं असं जात होता आणि मी अशी परत उभी राहिलेली. तो माझ्याकडे बघतो आहे, असं चालतं चालतं असं पाठीमागे असं फिरून बघतो आहे. मी घाबरली एकदमच. माझी आजी होती, माझी आजी विचारते त्याला, काय रे काय बघतोस? तो बोलतो मांजरीला बघतो. तिकडे ॲक्च्युली एक मांजर पण होती, पण त्याला माहिती आहे, म्हणजे तो मला मांजर चिडवतो. तो बोलतो मांजरीला बघतो. तर माझी आजी बोलली, मांजर ना एकदाच चावेल तुला, मग कळेल तुला कसं. आता तो सीन झाला. मी ना खूप घाबरी, खूप म्हणजे खूपच घाबरी होती, खूपच घाबरी. तर मग
त्याच्यानंतर काय झालं, मी ना क्लासेसमध्ये जायचे आणि तिकडनं मला अजून आठवतं, संचिता, कोमल अशा माझ्या फ्रेंड्स होत्या आणि ना 2 अभिषेक होते. त्यांची पण मी स्टोरी तुम्हाला कधीतरी सांगेन. 2 अभिषेक होते आणि एक मुलगा होता, त्याचं नाव नाही आठवत मला. तो खूप छान दिसायचा, गोरा असा चांगला होता दिसायला. आणि एक राकेश करून होता. तर तेवढेच मला माझे फ्रेंड्स आठवतात. तर त्याच्यामधली एक संचिता होती, ती हाईटमध्ये एवढीच होती, पण ना मग मी तिला अशी स्टोरी सांगितली की ना असं एक मुलगा बघतो, असं मला भीती वाटते का. तर मला बोलते, कशी तू घाबरतेस काय त्याला बोलायचं डोळे काढून ना गोट्या खेळ गोट्या. तर मी बोलली, हे असं बोलू मी ना. तर बोलते, हां मग काय, त्याला बोलायचं तुझे डोळे ना असं बघितलं ना कोणी बोलायचं डोळे काढून ना गोट्या खेळ गोट्या, काय बघतोस, असं बोलायचं. तर मग मी बोलली, बघूया आपण ट्राय करूया. तर मग काय झालं, तर त्याच्यानंतर आहे ना, मग आहे ना एकदा ना म्हणजे तसं समोरून आला. आता मला बोलायचं आहे त्याला, तो काय बघतोस करून, ठीक आहे डायलॉग. तर मी असं अ, क क काय बघतो, डोळे काढून ना गोट्या खेळ गोट्या, असं मी ना हळूच असं त्याला ना असं घाबरत बोलली. तसं त्याने दुसऱ्या दिवशीपासून बंदच केलं बघायचं आणि मी अशी यायला, मी घाबरत होती ह्याला. आणि त्याच्यानंतर मग आम्ही इथे शिफ्टच झालो, म्हणजे मुंबई साईडला. मग त्याच्यानंतर काय, म्हणजे जोगेश्वरी इज ऑल्सो मुंबई साईड, पण मला सांगायचं नाही, मी वसई विरारला असं सांगू शकते. मी कुठे राहते ते मला प्रॉपरली सांगायचं नाही, बिकॉज इट्स पर्सनल, ठीक आहे. मला सांगायचं नाही की मी कुठे राहते आहे. तर वसई विरारला मग आम्ही शिफ्ट झालो, ठीक आहे. तर त्याच्यानंतर मग मला काही घेणं देणं नाही त्याच्याशी आता. पण एक मी सांगते की तो आपले जे फ्रेंड्स असतात ना, कोणते जे चांगले फ्रेंड्स असतात, ते आपल्याला ना एक हे करतात, आपल्याला एक स्ट्रॉंग, म्हणजे आपल्याला स्ट्रॉंग करतात की तू असं बोल, तू तसं बोल. आपण फ्रेंड्समुळे खूप काही शिकतो. इवन पिरियड्सचं मला माहिती नव्हतं, ठीक आहे. पिरियड्सचं पण माझ्या फ्रेंड लोकांनी सांगितलं की असं असतं, पिरियड्समध्ये हे होतं ते होतं. मला पॅडच्या विषयी माहिती नव्हतं. तर पॅडचं पण मला माझ्या फ्रेंड्सकडून कळलं की कसं आहे कसं नाही, कसं यूज करतात. आता ते पुराणे जमान्याची जे माणसं होती ते कापड यूज करायची. तर आपल्याला तर काय माहिती नव्हतं. माझी मम्मी पण मला तेच द्यायची आणि मला रॅशेस व्हायचे त्याने. त्याच्यानंतर माझी एक फ्रेंड होती 11th सुमन, तिने मला इंट्रोड्यूस केले पॅड्स. आणि त्या रॅशेसमुळे मला त्या कापडमुळे मला हे पण व्हायचं, आय थिंक इन्फेक्शन झालेलं मला, सारखं मला टॉयलेटला यायचं, असं पण होतं. तर मग जेव्हापासून पॅड यूज केलं आहे, बघू आता मी तर तसं बोलते ना, जेव्हा नाही होत तर मग काय ना काहीतरी होतं. मग त्या एवढं सांगते, हा पॅड यूज करते असं नाही काहीतरी, म्हणजे मला असं नजरमध्ये ते बिलीव्हर नाही, पण मी जेव्हा काय बोलते ना, मला हे नाही होत ते नाही होत, मग ते मला होतं. त्यापेक्षा मी असंच बोलते, हां आता पॅड यूज करतो आम्ही. तर ते नॉर्मल आहे आता. तर अशी स्टोरी आहे. तर मग माझं काय म्हणणं आहे की आपल्याकडे कोण बघत असेल तर त्याला आत्ता मी मॅच्युरिटी दाखवते की माझ्याकडे कोण असं बघत असेल तर मी बघून देते. हां, पण जर समोरून मला कोणी काय विचारलं की बाबा काय आहे काय नाही, मग त्याला उत्तर द्यायला मग मी खंबीर आहे. बघा जेवढं बघायचं आहे बघून घ्या, काय बघा जेवढं बघायचं आहे. आपण तुम्हाला पॉईंट करशील, तुम्हाला काय बोलशील, मग ते तुलाच पण सहन करायला लागेल बाबा, बरोबर ना. म्हणजे आपल्याला जोपर्यंत आपल्याला उंगली कोण करत नाही तोपर्यंत आपण पण समोरच्याला उंगली नाही करायचं, असं माझं म्हणणं आहे. तर ही माझी स्टोरी होती छोटीशी. आणि मी ते अभिषेकचं सांगत होते ना, आमच्या ना असं क्लासमध्ये मी 2 बोललेले, आमच्या क्लासमध्ये 3 अभिषेक होते आणि एक अभिषेकने कोणत्या तरी मुलाशी पंगा घेतलेला. तर त्याला मारायला 7-8 मुलं आलेली हॉकी घेऊन आणि मी क्लासेसमध्ये होते. माझ्या क्लासेसचं नाव होतं ट्रीजा क्लासेस, ठीक आहे. ते जोगेश्वरीला होतं. तर त्या क्लासेसमध्ये मी गेलेली, त्या एका अभिषेकला मारायला आलेली. तर तो बरं झालं, तो म्हणजे त्यावेळेला 2च अभिषेक होते आणि जो अभिषेकला मारायला आले तो अभिषेक नव्हता आलेला आणि दुसरा तो वाळका एक अभिषेक होता. म्हणजे एक हेल्दी खूप होता, एक नॉर्मल हेल्दी होता आणि एक वाळका होता. आणि जो नॉर्मल हेल्दीवाला मुलगा होता त्याला मारायला मुलं आलेली आणि तो जास्त हेल्दीवाला मुलगा तो आलाच नव्हता त्या दिवशी. आणि मारायला त्याने पंगे घेतले, जो नॉर्मल नाही सर, नॉर्मल हेल्दीवाला.
त्याला मारायला मुलं आलेली, पण मारलं तर कडक्या अभिषेकला. मारलं ते मारलं. त्याच्यानंतर तो जो फॅट होता ना, म्हणजे जो नॉर्मलवाला, तो आला तर बोलतो, अरे क्या हुआ, मेरा मेरा पंगे मेरे पंगे तर तेरे को मारा क्या. आणि जाऊन नाटके कसं करतो, जातो पुढे आणि बोलतो, आता माहीत नाही मला नाटक केलं की काय, तो अरे सॉरी यार मैं तेरे को बचा नहीं पाया, मैंने उनको बहुत रोकने की कोशिश की, तब तक वो बाइक से निकल गए, असं तसं सांगतो त्याला. त्याला एवढा बिचाराने मार खाल्ला, बापरे. मी माझी एक फ्रेंड होती कोमल, ती ती बाथरूममध्ये, मी एकदम साईडला उभी राहून अशी बघते त्याला मारतात. त्यावेळेला आम्हाला काय कळायचं, आम्ही 10th होतो. त्यावेळेला आम्हाला काहीच समजायचं नाही. मी तर एकदम बोलतात ना, मला नाही काय कळायचं. मी ना खूप म्हणजे बोलतात ना, खूप साधीभोळी होती. आत्ता पण आहे थोडीफार साधीभोळी, पण एवढी पण नाही. पण मी उल्लू, बोलतात ना उल्लू एकदम उल्लू, म्हणजे काय कळायचंच नाही अशी होती मी. काय घालायचं काय, कसं काय राहायचं काय, काहीच कळायचं नाही. ना फॅशन ना कायच कळायचं नाही, असं होतं. आपण असं असतं ना थोडंसं, एक असताना बालिशपणा आपल्यामध्ये, म्हणजे आत्ताही बालिशपणा आहे, पण आता थोडंसं आपण मॅच्युअर्ड झालेलो आहोत. तसं राहिलेलं नाही आता तसं पहिलं. पण मला स्कूल खूप मिस करते मी. स्कूलला आठवणी आहेत, कॉलेजच्या आठवणी आहेत, है ना. आपण एक पॉईंट येतो की आपण सगळ्याला मिस करतो, कॉलेजला, स्कूलला. खूप चांगले दिवस होते. हां, पण तुझा क्लासेस मला अजिबात नाही आवडायचं, कारण की तिकडे माझी एक टीचर होती, ती यायची, लिपस्टिक लावायची, जायची, शिकवायचीच ना आम्हाला, बोलायची यू हॅव टू डू ऑन युअर ओन. रट्टा नुसतं बोलायची, यू हॅव टू स्टडी, आणि स्टडी करायचो आम्ही. आणि त्यावेळेला कसं व्हायचं माहिती आहे, इंग्लिश हे माझ्या डोक्याच्या बाहेरून निघून जायचं. म्हणजे मी ना रट्टा 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 रट्टा. आता आमची टीचर अशी होती की आम्हाला कधीच तिने एक्सप्लेन नाही केलं की ह्या आन्सरचं काय मिनिंग आहे, त्या आन्सरचं काय मिनिंग आहे. माझी एक टीचर होती दीपा टीचर करून, मला मॅथ्स शिकवायची. ती पण डायजेस्टमधून शिकवायची. मी असं नाही बोलत आहे की तिने मला रॉंग शिकवलं, तिच्यामुळेच मी घडली आहे, तिच्या स्ट्रिक्टपणामुळेच मे बी मी पुढे गेलेली आहे. पण मी एवढा मार खाल्ला आहे ना तिचा, एवढा मार खाल्ला आहे. तुम्हाला काय सांगू, केवढा मार खाल्ला आहे. असे माझे पाय सुजायचे. त्यावेळेला ना अशी केन असायची, केन, त्या केनने तिने मला मारलं आहे. असं पाय सुजलेला आहे माझा. आणि मी मार कशाला खायची, मी झोपा काढायची. जेव्हा क्लासेस असेल तेव्हा मी तुम्ही विचार करा, मला झोप येणार नाही तर काय येणार. सकाळी 7 वाजता मी स्कूलला जायची, 12:30-1ला मी घरी यायची, 2 किंवा 3ला माझा क्लास असायचा. मग 3 ते 5 ती क्लास घ्यायची. त्याच्यानंतर मला बोलायची नाश्ता करके आओ. मग 5च्या नंतर 6 वाजेपर्यंत काहीतरी आमचा नाश्ता व्हायचा. 5:30 किंवा 6ला काहीतरी नाश्ता व्हायचा. आणि परत मग ती बोलायची की आओ क्लास में. मग क्लासमध्ये यायचो, मग थोडं वाचायचो, परत 8 वाजता घरी जायचो, परत ते क्लासचं स्कूलचं होमवर्क करायचं, परत नेक्स्ट डे स्टार्ट. म्हणजे तसं दररोज असं ते रोटेटच होत राहायचं. आणि एक संडे भेटायचं झोपायचं, त्याच्यामध्ये पण ती टीचर क्लास घ्यायची यार. मग खूप वैताग यायचा आणि मी खूप झोपायची. आणि आत्ताही झोपते, तसं काय नाही, पण मला खूप झोप यायची. झोप हे पहिल्यापासूनच बोलतात ना मला येते. खूप मोठा झाला ना व्हिडिओ, आता बाकीची स्टोरी मी नंतर सांगते. पुढच्या वेळेला पण स्टोरी असायला पाहिजे ना. आणि हां, त्या टीचरमुळे मी खूप शिकलेले आहे. मला इंग्लिश आता खूप समजतं. आणि ठीक आहे, तिने मारलं, आता तिने पर्सनल मारलं किंवा कशामुळे मारलं ते मला माहिती नाही, पण मारलं, ठीक आहे. पुढे गेले मी तिच्यामुळे. चांगलं चाललं आहे माझं. मी पण ट्युशन्स घेते आहे, पण मी स्टुडंटला मारत नाही बाबा. हां, त्यांना रागवते मी त्यांना. हां, त्यांना काय कळलं नाही, काय समजलं नाही. आणि आता जरा जरी मारलं तर पॅरेंट्स येऊन मग माहिती आहे ना काय कालवा करतात की मेरे बच्चे को क्यों मारा. ते तर आहेच, ते तर कालवा करतात. आणि आता ते लॉच निघालेलं आहे की पोरांना असं लॉ तर निघालं आहे, पोरं त्याचे खूप फायदा उचलत आहेत त्या लॉचा. तसं आहे. आता हा व्हिडिओ मी एंड करते इथेच, कारण की मी आता खूप बोललेले आहे. तर बघा तुम्ही माझा व्हिडिओ हा, सपोर्ट करा मला, लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब. आणि माझी ही स्टोरी कशी वाटली, किंवा तुमच्याबरोबर पण असं घडलं आहे का कधी, असं कोण तुम्हाला बघतं आहे आणि जर असं काहीतरी इन्स्पिरेशन तुम्हाला देत असेल
म्हणजे माझ्याकडून भेटत त्याचं खूपच चांगलं, कोणाला घाबरायचं नाही. माझी मम्मी मला एकच बोललेली, मला अजून आठवतं. जेव्हा मी बोलले मी त्या मुलाला घाबरते, माझी मम्मी बोलली, बघ एक तर तो मरेल, एक तर तू मरशील, पण घाबरून काहीच होणार नाही. मरायचं तर आहे आपल्याला, मग त्याला मारून मर ना तू, असं बोललेली. मी बोलले असं काय मराय बिरायचं होणार नाही, पण आपल्याला असं भीती वाटते एका गोष्टीची, पण ठीक आहे ना, मग त्याला यू हॅव टू फेस द सिच्युएशन. मला फेस करायला लागेल ती सिच्युएशन, असं आहे. लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब. थँक यू फॉर वॉचिंग. लव यू ऑल. बाय.